मावशी तिच्या हाती देते. कृपया स्टेजच्या या कोपऱ्यावर या. दोघांनी वर या. नाही पडणार नाही तुम्ही. मी आहे सावरायला. तुम्ही सर्वांना दिसला पाहिजे हा उद्देश. दिसतंय ना मी? काय दिसत? अरे दिसल्या असल्या तर एवढ्या जोरदार टाळ्या वाजवल्या असत्या तुम्ही भाषणाच्या अगोदर. नैनाचा दिना नैनाचा दिना 11 एप्रिल रोजी होता. मावशी विजयची साठी साजरी करायची आहे. तूच कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. हक्का होऊन जाऊ दे. कार्यक्रमाची सुरुवात कशी करायची याचे विचार सुरू झाले. विचार करता करता विजयचा जन्म पाडव्याचा म्हणजे चैत्र महिन्याचा. चैत्र महिन्यात नवरात्र सुरू होते. हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. बायका झिम्मा फुगडी परंपरागत खेळ घेतात. त्यात पिंगा हा खेळ असतो. हेच सूत्र ध्यानात घेऊन नैनाची आई उषा आपल्या मिळीणबाईला जावयाचे कळवले होते. हे पिंगाच्या काळातून फक्त भगिनींना एकच विनंती आहे की सर्वांनी पिंगाची ओळ म्हटली पाहिजे, तरच ह्या कार्यक्रमाची उमारी वाढणार आहे. ही फार मोठी विनंती तुम्ही लक्षात घ्या आणि विजय काळेच्या वाढदिवसाच्या ह्याच शुभेच्छा आहेत असं समजून साथ द्या. पोरी पिंगा ग 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 पोरी पिंगा लेक तुझा ग जावे माझा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा जावे पोरा ग बाई पोरा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा गोड खातो ग खूप झोपतो ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लवकर उठतो ग फुला वाचून पूजा करतो ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा वेद ग्रंथ वाचतो ग अद्वैत निष्ठा आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा त्याचा बाणा ग स्वातंत्र्याचा ग देतो स्वातंत्र्य घेतो स्वातंत्र्य पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा त्याचा सडना होई इम्प्रेस पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा झाला आतुर होण्या आजोबा खेळ
पोरी पिंगा ग